महाराष्ट्रात मराठी माणसावर हल्ले, मराठी भाषेचा अपमान असे व्हिडिओ गेले अनेक दिवसांपासून समोर येत आहेत. यांना वेळी समज देऊन प्रसंगी कारवाई झाली तरच अशा घटना थांबतील, अन्यथा महाराष्ट्रात मराठी भाषेला अवहेलना सहन करावी लागेल. असाच प्रकार मुंबईत पाहायला मिळाला. बघूया. हिंदुस्तान में कोई भी लैंग्वेज कोई भी बोल सकता है. मराठीचा अपमान कराल तर खबरदार. मराठी इम्पॉर्टंट नाहीये. क्यों मराठी इम्पॉर्टंट है? एअरटेलच्या कर्मचारी महिलेची मुजोरी. मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही ते सांगा मला. नाही मराठी इम्पॉर्टंट. कांदिवलीतील चारकोपमधील एअरटेल कस्टमर केअरच्या गॅलरीमध्ये एक मराठी तरुण त्याची समस्या घेऊन गेला होता. त्यावेळी तेथील महिला कर्मचाऱ्याने त्याच्याशी उद्धट वर्तन केलं. संबंधित महिलेला मराठीतून बोलण्यास सांगितलं असता तिने हिंदीतून आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर या तरुणाने व्हिडिओ काढला ज्यामध्ये त्याने महिलेला नीट बोलण्यास सांगितलं. त्यावेळी या महिलेनं उडवाउडवीची उत्तरं दिली. ती वरिष्ठांना सांगत होती की हा व्यक्ती मला सांगतो की महाराष्ट्रात आहात तर मराठी बोललं पाहिजे. त्या तरुणानं मराठीचा आग्रह कायम ठेवला तर त्यावेळी ती महिला हुज्जत घालत म्हणाली की का आलं पाहिजे मराठी, असं कुठे लिहिलंय. इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजेल. इथं तुम्हाला कस्टमरशी बोलायची तर पद्धत नाहीये. ह्याच्या आधी पण दोन कस्टमर काय तुम्हाला नीट बोलला नाहीत. माशी नीट बोलून जावा. मराठी येत नाही, मराठी बोलणार नाही. एअरटेल गॅलरीमधील मुलीचं उद्धट उत्तर. मराठीत बोला असं सांगताच एअरटेलची ही मुजोर महिला कर्मचारी चक्क मराठीत का बोलू असं म्हणत मुजोरी दाखवते. इतक्यावरच न थांबता तिने आणखीही मुक्ताफळा उधळलीये. महाराष्ट्र विकत घेतलाय का असा सवाल करत तिनं मराठी ग्राहकाला वाटेल तशी बडबड केली. व्हिडिओ बंद कर नाहीतर पोलिसांना बोलवेन अशी धमकी देत आजूबाजूच्या दुकानदारांना सुद्धा बोलावून घेतलं. मराठी येत नाही. मराठी येत नाही. क्यों मराठी बोलूं मैं? मराठी येत नाही. मुझे बताओगे मुझे क्या बोलना है? महाराष्ट्रात आहे ना. क्यों महाराष्ट्रात आहे ना. खरीद के रखा है. महाराष्ट्रात आहे ना. महाराष्ट्रात राहताना काय बोलला तुम्हाला मी. हा बोलवा फोन करा तुम्ही. तुम्हाला काय करतोय ना मग सर्व्हिस मराठी में बात करो. क्यों हा मराठी काय इकडे एअरटेल गॅलरीला आलोय मी. त्याला मी बोललो प्रॉब्लेम्स मला सॉर्ट आउट करून द्या, पण ते अजून सॉर्ट आउट नाही करून दिलं. मी अर्धाच बसलोय मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला तर मला बोललात की का मराठी बोलू, तुम्हाला हिंदी ना बोलता. ऑब्व्हियसली ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना. आणि मला पोलिसांची धमकी येतात. इम्पॉर्टंट नाहीये. तुम्हाला तरी माहिती आहे का मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही. मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही ते सांगा मला. नहीं मराठी इम्पोर्टेंट. सबको मराठी आना जरूरी. तुम्ही सांगा मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही. आपको प्रॉब्लम सॉल्व चाहिए की नहीं सर. मराठी इम्पॉर्टंट पण मला त्याच्या आधी सांगा ती मला ओरडतायत, अंगार चढतायत, पोलीस कंप्लेंट करतायत. पुलिस कंप्लेंट की धमकी देतात मला. ते वीडियो नहीं बना सकते आप लड़की का. आप वीडियो क्यों बना रहे हो? क्यों बना रहे मतलब उनको पहले बताने की तजवीज बताओ. आप बैठिए ना, आपका प्रॉब्लम सॉल्व कर. नहीं क्या हुआ उसमें. अरे तो ये देखो ये मराठी लैंग्वेज आना चाहिए फर्स्ट. नेटिव लैंग्वेज मानते हैं सर. मराठी मानते नहीं तो फिर आपको आप करो. मराठी आलंच पाहिजे. कंपनी को इम्पॉर्टंट है. पहला त्यांना सांगा. उनको समझा, उनको बात करने तमीज नहीं है. मैं देख रहा हूँ कब से. बघा तुम्ही आपने भी देखा ना कैसे बात कर रहे. आपका सीसीटीवी कैमरा फुटेज चेक करो, उसका फुटेज छोड़ दो. सीसीटीवी कैमरा का फुटेज चेक करो और आप देख लो उसका. आपने देखा क्या कैसे बात. हाँ मैं क्या बोल लो अभी ये तो ये तो मेरे साथ नहीं है. चेक करो. ये तो मेरे साथ नाही आहे. इकडे एअरटेल गॅलरीला आलोय मी. त्याला मी बोललो प्रॉब्लेम्स मला सॉर्ट आउट करून द्या, पण ते अजून सॉर्ट आउट नाही करून दिलं. मी अर्धाच बसलोय मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला तर मला बोललात की का मराठी बोलू, तुम्हाला हिंदी ना बोलता. ऑब्व्हियसली ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना. आणि मला पोलिसांची धमकी येतात. रिकॉर्डिंग
मत करो यहाँ पे, आम्हाला रिकॉर्डिंग करना अलाउड नाही म्हणजे Allowed नाही, आप आम्हाला लड़की का प्रॉब्लेम video होतोय, बना रहे हो, allowed नहीं आम्हाला video प्रॉब्लेम बनाना. होतोय, नाही. कस्टमरला आम्हाला डाऊट्स आहे, मत करो. हा नाही, मला प्रॉब्लेम होतोय. Customer का कसा हा प्रॉब्लेम होता तुम्हाला? हळू बोला हळू बोला हळू बोला. ऐसे करके मत बैठो आप, समझे? तमीज आप नाही, ऐसे उल्टा-पुल्टा आवाज बोल कमी नहीं करा, सकते हो. आवाज कमी करा. आप भी आवाज कम करो. काय आवाज आहे समझ माझा, आपको? काय माझा आवाज आहे? कुठे चालला? इकडे 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 आणि बोला ना इकडे या ना, ते पहिलं माझ्याशी बोला ना. कस्टमर आम्हाला एवढा टाइम नाहीये. इकडे भेटो म्हणजे काय? एक तर मराठीत बोला तुम्ही. मराठी येत ना? हा मराठी येत ना? क्यों मराठी बोलूं मैं? मराठी येत ना? तुम मुझे बताओगे मुझे क्या बोलना है? हा महाराष्ट्रात आहे ना? क्यों? महाराष्ट्रात आहे तुमने ना? खरीद के रखा है? महाराष्ट्रात आहे तुमने ना? खरीद के रखा है महाराष्ट्रात राहता ना तुम्ही? तुमने खरीद के रखा है महाराष्ट्र. महाराष्ट्रात तुम्ही येत आहात ना, मराठी बोलायचं नाही. हा पागल कोणाला बोलता? ओ मॅडम पागल कोणाला बोलताय? तुम ज्यादा ही बोल रहे हो. काय बोललो तुम्हाला? मुझे बताओगे मुझे कहाँ रहना है, कहाँ काय नहीं? बोललो तुम्हाला मी? तुम मुझे बताओगे मुझे कहाँ रहना है, कहाँ नहीं? काय बोललो तुम्हाला और मी? मेरी recording बंद करो, समझा? काय बोललो तुम्हाला मी? Record करना allowed नहीं है. काय बोललो तुम्हाला मी? Record करो, अभी पुलिस को बुलाऊंगी. काय बोलवा मैं आना. बोलवा फोन करा तुम्ही फोन करा पोलिसांना फोन करा. हाँ करती ना, रुक हा जाओ. करा काय बोललो तुम्हाला? कस्टमरला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व नाही करणार, कोण करणार तुम्ही? और आप जो वीडियो रिकॉर्डिंग कर रहे हो उसका क्या? व्हिडिओ रेकॉर्डिंग मग तुम्हाला काय करता येणार ना? तर आम्हाला सर्व्हिस आहे. मराठी में बात करो. क्यों हा बात करो मराठी मैं? काय बोलणार तुम्ही? हा क्यों खरीद के रखा है तुमने पूरा महाराष्ट्र? का तुमने खरीद तुम्हाला के रखा रूल नाही माहिती? महाराष्ट्र? तुम्हाला कसा rule? मराठी आलाच पाहिजे. क्यों भाई क्यों मराठी नाही आलं पाहिजे. तुमको आता है क्या कोई लैंग्वेज? का बढ़िया. महाराष्ट्रामध्ये मराठीच बोलणार आम्ही. अजून कुठलं? क्यों मराठी क्यों आनी चाहिए, कहा लिखा है, असा उद्दाम सवाल केला. चारकोपच्या एअरटेल गॅलरीमध्ये हा प्रकार घडला. आम्हाला मराठी येत नाही, आम्ही मराठी बोलणार नाही, तुम्हीच हिंदी बोला, असा उद्दाम दावा या महिलेनं केला. हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियात व्हायरल झालाय. आलाच पाहिजे मराठी, आना चाहिए भाई. आलाच पाहिजे मराठी. किधर लिखा हुआ है? तुम्ही मला टच करू नका. कहाँ पे तुम्ही लिखा मला हुआ टच करू नका है? मॅडम. कहाँ लिखा है मराठी? तुम्ही टच करू नका मॅडम. रह सकते हैं? टच करू नका तुम्ही मला. मैं आपको कोई हाँ. टच नहीं कर रही. मुझे केला कोई तुम्ही शौक टच. नहीं आपको टच करने केला का. टच तुम्ही आणि मेरे को आवाज कोई कमी शौक करा. नहीं टच करने आवाज का. कमी करा. आवाज कमी करा. मैं ऐसे बोलूंगी. हा काय असं बोलून हाँ, बोलूंगी ऐसे. तुमच्या मालकीचं आहे का हे? क्या तुमच्या मालकीचं आहे का? क्या का क्या म्हणजे बोल रहे हो? मालकीचं तुमच्या क्या बोल रहे हो? तुमच्या मालकीचं हिंदी में आहे? बोलो, क्या बोल रहे हो? हिंदीमध्ये नाही बोलायचं. समझ रहे हैं मुझे. क्या मग बोल मराठी रहे हो? समजून घ्यायचं. आप मुझे नहीं समझ रहे. आप क्या मराठी बोल रहे हो? समजून नहीं घ्यायचं. समझ रहे हैं मुझे. नाही. नहीं समझ रहे. सिंपल मग प्रॉब्लेम तुमचा आहे. मराठी चालत पाहिजे. मग कोणतरी मराठी पाहिजे ना बोल समजायला. हिंदुस्तान में रहते हैं हम लोग. हिंदुस्तान में कोई भी लैंग्वेज महाराष्ट्र बोल सकता है. क्या प्रॉब्लम बोल रहे हैं मराठी इकडे या में सर बात तुम्ही. करो, इकडे या इकडे पहिलं. आपको क्या तुम्ही इकडे या. प्रॉब्लम बताइए. तुम्ही इकडे या पहिलं साईडला. आपको तुम्ही प्रॉब्लम इकडे या, सांगतो तुम्हाला मी. बघा असून मी म्हणतोय मला ओढवडून बोलतायत. मला ओढवडून सांगतायत. पहिला त्यांना कस्टमरला पहिला हँडल करायला सांगा त्यांना. मुझे अच्छे से आता है. प्रॉब्लम क्या है आपका वो बताइए. प्रॉब्लेम मी सांगितलं की तुम्ही मला सर्व्हिस मला सांगा. मला बंद करायचे आहेत. मला बिलिंग नाही करायचं. नाही बसायचं नाही मला. त्या मॅडमला पहिला बोलायला सांगा त्यांना पहिलं. आणि मला पोलिसाची धमकी येतात. तुम्ही कोण? रुक जाओ, तुम्ही मेरे कोण? ऐसे मांगे, एक मिनट रुक जाओ. हा बाजूला तुम्ही बाजूलाच राहा. हा और वैसे ही देखो, एक कस्टमर ने वीडियो बना रहा है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. तुमच्या अजून कोण नव्हतं का? ठीक आहे, तिला एका मराठी येत नाही, तर ती एवढं पण बोलू शकत होते की बाबा मला जमत नाही, मी दुसऱ्या कुठल्या एम्प्लॉयला बोलवते त्यांच्याशी तुम्ही दोन शब्द एवढे पण बोलले असतं तर मला नाही वाटत हा विषय एवढा वाढला असता. बरोबर आहे. व्हिडिओ बघितला तेव्हा मला समजलं की एक खूप चुकीचं बोलणं झालेलं आहे. त्याबद्दल तिला काढलेलं आहे. तिला जॉबवरती नाही ठेवणार होतं. आणि मराठी लोकांचा जर काही अपमान झाला त्यासाठी मी एअरटेलतर्फे सॉरी बोलतो, माफी मागतो. आणि यापुढे असं काही कुठे एअरटेल स्टोअरमध्ये होणार नाही याची जिम्मेदारी तुम्ही आता आम्ही यांना सांगत होतो माफी मागायला, तिला बोलायला सांगा. तिला इथे बोलवा. स्टोर मॅनेजर आहे आणि हे आता आले की यांच्यासाठी थांबले होते. एक मिनिट सर, मला एकच म्हणायचं, जर हे जर माफी मागणार तर आमचा एवढा वेळ का घालणार तुम्ही? 2 मिनिटं सर, जो प्रकार घडलेला आहे खूपच मराठी माणसाचं मन दुखवलेलं आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्राबद्दल ती वक्तव्य करते, मराठी माणसांबद्दल करते, ती योग्य आहे का? तुम्ही मराठी आहे का? तुम्ही मराठी असला नाही, तुम्ही मराठी असला नाही, मराठी असला
तुम्हालाही पटलं का जे काही प्रकार घडलेले आहेत यापुढे असा प्रकार घडला नक्की नाही होणार. त्या पोरीला बघा एक महिला आहे म्हणून सोडतोय. बरोबर दुसरा असताना आमची मनसेची भाषा तुम्हाला माहित आहे. बरोबर आमच्या ताईंना खूप त्यांनी आज यांच्या आईचं निधन होऊन सुद्धा आज इकडे आलेले आहेत. का त्या महाराष्ट्रभर हा प्रकार घडलेला आहे कळतोय लोकांना. किती लोकांना आम्हाला जबाब द्यावा लागतोय. आम्ही अजूनपर्यंत का पुरुष पदाधिकारी नाही आलो नाही तर कधीच आलो. एक मुलगी आहे हा. तर हा प्रकार पुन्हा असा झाला. तुमच्या जे काही एम्प्लॉय आहेत त्यांना तुम्हाला समज दिली पाहिजे की जर ठीक आहे मी समजू शकतो एखाद्याला मराठी बरोबर येत नाही पण तो एवढं तर बोलू शकतो का ऍटलिस्ट की बाबा मला नाही जमत आहे मी क्षमा मागतो तुमची तुम्ही 2 मिनिटं बसा. कारण तुम्ही लोकांच्या सेवेसाठी देव म्हणतो ना. मग तुम्हाला असं नाही बोलता आलं का तिला की तुम्हाला शिकवलं पाहिजे त्या लोकांना. कारण आपण कस्टमर जॉईन करणार का तोडणार आहे. तिला एवढं पण बोला बाबा नाही तुमचं काम आहे तुमच्या समजवलं पाहिजे की बाबा रे तुम्ही लोक कस्टमरशी बोलताना कसं वागलं पाहिजे. तर ठीक आहे एखादी भाषा नाही कळत असेल तर त्याबरोबर तुम्ही केलं. 2 दिवसापूर्वी चारकोप येथील एअरटेल गॅलरीमध्ये एक मराठी मुलगा त्याच्या मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम्स होता त्यासाठी गेला असता त्या ठिकाणी असलेली एक अमराठी महिला त्याच्याशी अतिशय उद्धटपणे बोलत होती. मराठी माणसाच्या विरोधात बोलत होती. महाराष्ट्राच्या विरोधात बोलत होती. त्या ठिकाणी ही जी क्लिप होती ती सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. ती आम्हालाही त्याची माहिती मिळताच आम्ही त्या ठिकाणी सदरच्या गॅलरीमध्ये गेलो असता त्या ठिकाणी ती महिलाही नव्हती आणि तो त्या ठिकाणी असलेला तो पुरुष व्यक्ती एअरटेल गॅलरीमध्ये काम करणारा तोही त्या ठिकाणी नव्हता. त्यानंतर आम्ही तिथल्या वरिष्ठ जे एअरटेलचे कोण अधिकारी त्यांना त्या ठिकाणी बोलवलं. त्यांनी लेखी माफी मागितली तोंडी माफी मागितली. पण आम्ही बोललो आमच्याकडे काय माफी मागताय त्या मुलाकडे ज्याच्याशी ते उद्धट वागले ती मुलगी त्या मराठी मुलाशीही माफी मागा. त्या मराठी मुलाकडेही त्या लोकांनी माफी मागितली एअरटेलच्या मॅनेजरनी. आणि त्यांनी सांगितलं त्या मुलाला व त्या मुलीला आम्ही यातून कामावरून काढून टाकलेलं आहे. पुन्हा हे या ठिकाणी दिसणार नाही आणि आमच्याकडनं पुन्हा अशी चुकी होणार नाही याबद्दल आम्ही माफी मागतो. मराठी जनतेची महाराष्ट्राची माफी मागतो. काल संध्याकाळी ओमकार चव्हाण हा या एअरटेल गॅलरीमध्ये आला होता. त्याच्या काय मोबाईलमध्ये प्रॉब्लेम होता परंतु इथे जे एम्प्लॉय होते एअरटेलचे त्यांनी त्याच्याशी असभ्य भाषेत बोललंय. मराठीमध्ये बोलणार नाहीये. महाराष्ट्राचं बद्दल पण आपले शब्द वापरलेले अशी एक व्हिडिओ पूर्ण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत होती. यांनी नंतर चव्हाण आपल्याला येऊन भेटला मनसेला येऊन भेटला आम्ही तक्रार केली. त्याच्यानंतर मनसेचे आता महाराष्ट्र या ठिकाणी आले होते. या ठिकाणी एअरटेलचे जे मॅनेजर आहेत त्यांनी त्या पोरीला कामावरही काढून टाकलेलं आहे. ती घाबरून पोरगी आता आलीच नाहीये या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी त्यांनी या पोराची महाराष्ट्र जनतेची मराठी माणसाची मी माफी मागितली आहे. यापुढे असा प्रकार घडणार नाही असं त्यांनी आम्हाला राजसाहेबांच्या नावाने लेखी एक हमीपत्रही दिलेलं आहे. असा प्रकार पुन्हा या ठिकाणी घडणार नाही. मराठी माणसाचा अपमान या ठिकाणी होणार नाही असं सांगितलेलं आहे. थोड्याच वेळात आपण एवढे सर्व या ठिकाणी जमणार त्याबद्दल एक अभिनंदन. यापूर्वी असंच महाराष्ट्राचा या मराठी त्याच्यानंतर पुन्हा आज आमच्या महिला रणरागिणींनी शेवटी त्या महिलेला शोध घेतला व तिला माफी मागायला लावली. या ठिकाणी एअरटेलच्या मराठी द्वेषा महिला कर्मचाऱ्याचा माज अखेर उतरलेला आहे. दणका बसलेला आहे आणि लगेचच मराठीमधून माफी मागितली आहे. मराठीमध्ये का बोलू महाराष्ट्र तुम्ही विकत घेतलाय का हा संतापजनक सवाल या महिलेने उपस्थित केलेला. अखेर माज उतरलाय आणि मराठीमधूनच या महिलेचा आता माफीनामा आपल्याला बघायला मिळतोय. मराठी भाषाचे जे अपमान झाले आहेत त्याची मी माफी मागते आहे. याच्या पुढे असं उद्धटपणे बोलू नको. तू आज एक महिला आहेस ना म्हणून आज आम्ही ते विषय मिटवतोय. मराठी भाषाचे जे अपमान झाले आहेत त्याची मी माफी मागते आहे. याच्या पुढे असं उद्धटपणे बोलू नको. तू आज एक महिला आहेस ना म्हणून आज आम्ही ते विषय मिटवतोय. मला 2 मिनिटं लागला असं तुझ्या घरी यायला बरोबर आहे की नाही. पण आम्ही विषय इथे सोडतोय कारण की तू एक मुलगी आहेस. यापुढे असं मराठीचा अपमान करू नकोस. पुढे काळजी घे. हे शब्द वापरताना जरा काळजी घे. मराठी माणसांबद्दल बोलताना नक्की काळजी घे. असंच यापुढे कधीही मराठी भाषेचा मराठी माणसाचा अपमान झाला
तर महाराष्ट्र नवसेना कधीही ते खपवून घेणार नाही. मनसे स्टाईलनी त्याला सबक दिला जाईल. हा वाद इतका टोकाला गेला की आता या प्रकरणाची सगळ्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. यात ती तरुणी म्हणते की क्यों मराठी आना चाहिए, कहा लिखा हुआ है हम हिंदुस्तान में रहते हैं. आणि तिच्या याच उद्धटपणामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी एअरटेलच्या मालाड कार्यालयाला भेट देत थेट धमकी दिली आहे. जर तुम्ही तुमच्या मराठी भाषेचा आदर केला नाही तर आम्ही सुद्धा तुमचा आदर करणार नाही, अशी उघड धमकी ठाकरेंचे कार्यकर्ते अखिल चित्रे यांनी दिली. मनसे पाठोपाठ आता ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी सुद्धा थेट एअरटेलच्या गॅलरीमध्ये पोहोचून त्यांना धमकी दिलेली आहे. एअरटेलच्या गॅलरीत मराठी तरुण तरुणी ठेवायला अडचण आहे काय, असा सवाल अखिल चित्रे यांनी उपस्थित केला. तसेच मुंबईतील एअरटेलच्या कामकाजात मराठी नसेल तर एकही एअरटेलची गॅलरी दिसणार नाही, असा इशारा अखिल चित्रे यांनी दिला. एअरटेल प्रशासनानं नोंद घेऊन कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचं महत्त्व समजावून सांगावं. महाराष्ट्रात एअरटेलचे असंख्य मराठी ग्राहक आहेत, ते जर कायम ठेवायचे असतील तर योग्य पावलं उचला, नाहीतर मुंबईत एअरटेलची गॅलरी दिसणार नाही. इतर भाषेचा विरोध नाहीये, पण मराठी भाषिक 80% कर्मचारी असायलाच हवे, असं अखिल चित्रे म्हणाले. मराठीमध्ये बोलणारी पाहिजे. आणि टेलिकॉलिंगवर तुम्ही ऑप्शन दिलेला आहे मराठीचं. तसं जर महाराष्ट्रामध्ये मराठीला ऑप्शन असूच शकत नाही, पण तरी तुम्ही मराठीला ऑप्शन दिलेला आहे तर त्या ऑप्शनवर मराठी बोलतील याची काळजी घ्या. कारण तुम्ही जर पाहिलं त्याच्यावर कॉलिंग केल्यावर मराठी तुम्ही कुठलंही ऑप्शन जर केलं तर ते इंग्लिश केलं, तुम्ही मराठी केलं, तरी जेव्हा कॉलिंगवर जाता तर ते हिंदीतच बोलतात समोर. ह्याचा अर्थ जे तुम्ही एम्प्लॉय तिथे ठेवले त्यांना हिंदी शिवाय दुसरी भाषा बोलता येत नाही. तर हे तुम्हाला लगेच रेक्टिफाय करायला लागेल. मालाड येथील मनसेच्या शिष्टमंडळाने भारतीय एअरटेल मुख्य कार्यालयात जाऊन निवेदन दिलं. उद्योगधंदे आणि आस्थापनांमध्ये कर्मचाऱ्यांच्या जागा भरताना भूमिपुत्रांना 80% प्राधान्य द्यावं, शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करावी, तसंच बेरोजगार मराठी युवकांना रोजगार देण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. तुम्हाला तुमच्या पांढरशी मंडे वाटत की स्वतः बरोबर. आणि तुम्ही जेव्हा तुमच्या अधिकाऱ्यांशी बोलाल ना, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, तुमच्या फॅमिलीशी वगैरे, त्यांना सांगा की आपण जे इम्प्लिमेंट करणार आहोत 80% आपल्याला महाराष्ट्रीयन्स लागणार, मराठी लागणार. आपण कसं करणार, किती महिन्यात आपण करू शकतो त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला लेटरवरती द्या. म्हणजे ऍटलीस्ट आम्हाला पण एक असेल की अच्छा यांना आपण 1 महिना दिला आहे. प्रॅक्टिकली स्पीकिंग जरा वेळ जाऊ बरोबर. ओके, तर तुम्ही आम्हाला डेडलाईन द्या. वर्कर्स तुम्हाला हवे असतील, आमच्याकडे खूप बेरोजगार आहेत मराठी आहेत, त्यांना तुमच्याकडे पाठवू, त्यांना तुम्ही नोकरी द्या. जर तुम्हाला हवं असेल ना एम्प्लॉईज वगैरे तर आपण एकत्र मिळून करू शकतो. शेवटी आपला मुद्दा एकच आहे. हो बरोबर आहे. तुमच्या सहकार्याने जर एखादा बेरोजगार मराठी व्यक्तीला, आपल्या तरुणाला रोजगार भेटत असेल त्या आमच्या थ्रूने, त्याला काय आपल्याला तुमच्याकडे कामाला लावायला का आपल्याला तुम्हाला एक मोठा बदल करावा लागेल. महाराष्ट्रात येऊन राहायचं, इथे पोटा पाण्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय करायचा, इथल्याच मराठी माणसांची मदत घ्यायची आणि सरते शेवटी मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचाच अपमान करायचा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, साहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या रगा रगात रंगते मराठी. हो आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या रगा रगात रंगते मराठी, आमुच्या उरा उरात स्पंदते मराठी, आमुच्या नसा नसात नाचते मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी.